हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी क्वेश्चन बँकच्या सोल्युशनमधील पोएट्री सेक्शनमधील दुसरा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्वेश्चन 3A, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. पहिले आपण पोयमचा जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे तो वाचून घेऊयात. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of halcyon wild, we weave the robes of newborn child. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. आता ही होती पोएम. यावर आधारित ॲक्टिव्हिटी पाहूयात. ॲक्टिव्हिटी A1, fill in the columns based on your understanding of the poem. की कवितेचं जे आकलन तुम्हाला झालेलं आहे या आकलनावर आधारित आपल्याला खाली कॉलम भरायचे आहेत. तर पहिल्या कॉलममध्ये आहे टाईम ऑफ द डे, दुसऱ्या कॉलममध्ये टाईप ऑफ गारमेंट, तिसऱ्या कॉलममध्ये कलर ऑफ गारमेंट आणि चौथ्या कॉलममध्ये आहे फॉर हुम. तर टाईम ऑफ द डेमध्ये दिलेलं आहे अर्ली इन द मॉर्निंग पहिल्या रोमध्ये. टाईप ऑफ गारमेंट यांनी खाली सोडलेलं आहे. तर अर्ली इन द मॉर्निंगमध्ये आपण कविता वाचल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांना कोणत्या टाईपचं गारमेंट पाहिजे होतं, तर गे ऑर हॅप्पी गारमेंट म्हणू आपण त्याला. कलर ऑफ गारमेंट होतं ब्ल्यू आणि फॉर हुम कोणासाठी ते विणल्या जात होतं, तर न्यू बॉर्न चाइल्ड. आता टाईम ऑफ द डे या कॉलममध्ये सेकंड रोमध्ये ते खाली दिलेलं आहे आणि टाईप ऑफ गारमेंट दिलेले मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. तर मॅरेज वेल्स ऑफ क्वीन हे ॲट फॉल ऑफ नाईट यावेळेस विणलं जात होतं. टाईप ऑफ गारमेंट दिलेलंच आहे मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. कलर ऑफ गारमेंट पर्पल अँड ग्रीन आणि फॉर हुम कुणासाठी, तर ते क्वीनसाठी विणलं जात होतं. टाईम ऑफ द डेमध्ये तिसऱ्या रोमध्ये आहे इन द डेड नाईट आणि टाईप ऑफ गारमेंट आहे डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. कलर ऑफ गारमेंट या ठिकाणी दिलेला आहे व्हाईट, म्हणजे तो आपल्याला लिहायचं आहे व्हाईट. आणि फॉर हुम तर फॉर डेड मॅन. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब अबाउट व्हॉट व्ह्युअर्स कम्पेअर द गारमेंट्स बिविंग वुवन बाय देम. खाली दिलेली वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आणि त्या वेब डायग्राममध्ये व्ह्युअर्सनं विणलेलं जे काही गारमेंट आहे तो कशासोबत कम्पेअर करतो ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला दिलेलं आहे व्ह्युअर्स कम्पेअर द गारमेंट्स बिविंग वुवन बाय देम विथ कशासोबत कम्पेअर करतो, तर सगळ्यात पहिले एक आपल्याला करून दिलेलं त्यांनी मॅरेज वेल्स ऑफ क्वीन विथ द फिदर ऑफ अ पिकॉक. की त्या क्वीनचं जे काही मॅरेज वेल आहे ते एका पिकॉकच्या मोराच्या पंखासोबत तो कम्पेअर करतो. सेकंड आपल्याला इथे की गारमेंट ऑफ गे फॉर न्यू बॉर्न चाइल्ड विथ ब्ल्यू विंग ऑफ अ हॅल्सियॉन वाईल्ड. की ते लहान मुलांसाठी जे गारमेंट विणत आहे ते हॅल्सियॉन वाईल्डच्या निळ्या पंखाप्रमाणे आहे अशा पद्धतीचं कम्पॅरिझन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड विथ अ फिदर अँड व्हाईट क्लाउड. की मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी जे काही कापड ते बनवणार आहेत तर त्या कापडाची तुलना त्यांनी पंखासोबत, एका पांढऱ्या पंखासोबत किंवा पांढऱ्या ढगांसोबत केलेली आहे. नंतर ॲक्टिव्हिटी A3, डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट यू वूड टेक टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ व्ह्युअर्स. की तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं की
हे जे काही व्ह्युअर्स आहेत, विणकर आहेत, यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कोणकोणते स्टेप घ्याल किंवा कोणकोणते उपाय सुचवाल, तर ते आपल्याला लिहिता येईल. अकॉर्डिंग टू मी, ॲट अन इंडिव्हिज्युअल लेवल we citizen can support the weavers by buying their products even if they prove more expensive and less elegant than factory made garments. We can keep a few weaver made garments in our wardrobe to wear them at least on traditional occasions. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A4. द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB, की पहिल्या कडव्यामध्ये राईम स्कीम आहे AABB. फाईन राईम स्कीम इन द सेकंड अँड थर्ड स्टांजा ऑल्सो. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजामध्ये सुद्धा आपल्याला राईम स्कीम ओळखायची आहे. अँड ऑल्सो राईट डाऊन द रायमिंग पेअर ऑफ वर्ड्स ऑफ द सेकंड अँड थर्ड स्टांजा फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. आणि त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये ज्या रायमिंग पेअर्स देण्यात आलेल्या आहेत त्या रायमिंग पेअर्ससुद्धा लिहायच्या आहेत. तर सर्वात पहिले आपण पाहू की राईम स्कीम. सेकंड स्टांजामध्ये राईम स्कीम आहे AABB आणि थर्ड स्टांजामध्ये सुद्धा AABB अशी रायमिंग स्कीम आहे. आता रायमिंग पेअर्स पाहू आपण की सेकंड स्टांजामध्ये रायमिंग पेअर्स आहेत नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. आणि थर्ड स्टांजामध्ये रायमिंग पेअर्स आहेत स्टिल, चिल, क्लाउड, श्राउड. त्यानंतर आपण पाहूया ॲक्टिव्हिटी A5. कंपोज 4 लाईन्स ऑन इम्पॉर्टन्स ऑफ क्लॉथ्स, की इम्पॉर्टन्स ऑफ क्लॉथचं काय महत्त्व आहे त्यावर आपल्याला 4 ओळींची कविता कंपोज करायची, तयार करायची. अ लेअर ऑफ ब्युटी वी ऑल कवर्ड बाय which makes us different from the birds that fly. Those with no cover are the wilds in the forest. Clothes on human uplift him the rest. यानंतर क्वेश्चन 3B आहे ॲप्रिसिएशन. Read the given extract and write the appreciation of the given poem based on the following aspect. की खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचायचं आहे आणि त्यावर आपल्याला कवितेचं रसग्रहण लिहायचं आहे. त्यासाठी काही आस्पेक्ट दिलेले आहेत. तर पहिला आहे अबाउट दी पोएम, सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, की कवितेबद्दल त्याचबरोबर शीर्षकाचं जे काही महत्त्व आहे त्याबद्दल लिहायचं आहे. त्यानंतर फॉर्म ऑफ द पोएम, कवितेचा कोणता फॉर्म आहे, कवितेची थीम काय आहे, त्या थीमचं महत्त्व काय, पोएटिक स्टाईल काय आहे कवितेची, लँग्वेज फीचर्स कोणकोणते आहेत, पोएटिक डिव्हायसेस, भाषेचे अलंकार कोणकोणते आहेत, इन्स्पिरेशनल मेसेज, एखादा प्रेरक संदेश, व्हॅल्यूज कोणकोणती मूल्ये या ठिकाणी आहेत, मॉरल्स रिफ्लेक्टेड, कोणकोणती मॉरल्स या ठिकाणी वापरलेले आहेत ते प्रतीत होतात. युअर ओपिनियन अँड क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द पोएम, तुमचं मत या कवितेबद्दलचं, त्याचबरोबर समीक्षात्मक मूल्यमापन याबद्दलसुद्धा लिहायचं आहे. तर कोणता एक्स्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे ते आपण बघूयात. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, सॉन्ग ऑफ द ओपन रोडमधला आहे. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content I travel the open road. The earth that is sufficient, I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. आता या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण पाहू. द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड
is written by Walt Whitman. It is taken from his collection of poetry, The Leaves of the Grass. It is a narrative poem. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. He is often called as the father of free verse. The title symbolizes freedom, joy of free life, and opportunity. There are many poetic devices that have been used in the poem to enhance the beauty and the impact of the poem. The poem is written in free verse, so it doesn't have any strict pattern, rhymes, or meter. Poet has used alliteration, repetition, paradox, tautology, inversion, etc. The title contains personification and metaphor. The poem is written in very simple and effective language, which is easy to understand, and it creates an impact. It is written in first person narration. Poet uses parentheses to separate himself from worldly needs. As it is written in free verse, it doesn't have rhyme scheme or meter. The poet uses many phrases like light-hearted, querulous criticism, etc. He also uses imagery like constellation and brown road. The poem is a dialectic poem. It teaches us that we should be optimistic and happy. It motivates and encourages us to enjoy freedom, nature, and traveling. I think that the poem seems to cover many important aspects of life. Though it is written in 1855, it is much applicable today. तर हे आपण क्वेश्चन 3A आणि 3B या ठिकाणी सॉल्व केलं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच विषयांचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.